व्यवस्था या ठिकाणी खेळाडूंसाठी केली जाते। प्रत्येक स्टँड मध्ये ती पाहणी सुद्धा केली जाईल या मॅच मध्ये की स्टँड मध्ये पाणी आहे की नाही, कारण खेळाडू सध्या थकलेले दिसतात। या दुपारचं सत्र आहे, गरमीचा हा मौसम आहे, सीझन आहे, उष्णतेचे दिवस आहेत आणि या उष्णतेच्या दिवसामध्ये खेळाडूने 3 ते 4 लिटर पाणी तरी प्राशन करायला पाहिजे, जेणेकरून ते तंदुरुस्त राहतील। जसे आपण जे रोपटे लावतो ना, रोपट्यांना जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी दिलं नाही तर मग ती टवटवीत दिसणार नाहीत। तसंच आपलं शरीर तंदुरुस्त, आपला चेहरा टवटवीत दिसण्याकरता पाणी सुद्धा आपण प्यायलं पाहिजे या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये। वीर बहादूर स्ट्रायकिंगकडे, नॉन स्ट्रायकिंगकडे नितीन, पहिले चटक टाकण्याकरता आदर्श आलाय। आदर्श याच्या हातामध्ये चेंडू आहे आणि तो बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय। दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा। टायमर लावलाय कारण 15 मिनिटं ही 3 षटकांकरता असतील। 2 वाजून 15 मिनिटांनी हा पहिला बॉल पडतोय। ओ फुल पिच बॉल डाऊन द लेग, डावीशी सोडून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा तर आलाय आणि हा चेंडू नेमका कुठे गेलाय बघूया। 2 धाबा बॅटर पूर्ण करतायत। व्हाईट +2 या 3 धाबांची सुरुवात होत आहे बॅटिंग करणाऱ्या संघाची, कारण मेहनत करावी लागली नाही, धावण्याची मेहनत करावी लागली, परंतु एक धाव तर अतिरिक्त मिळाली। 2+1 या 3 धाबा, 3 धाब्याच्या मदतीनं धावसंख्येचं खातं उघडलंय। धावसंख्या आहे ती 3। 50च्या आसपास धावफलक जर तुम्ही घेऊन गेलात तर दुसऱ्या इनिंग मध्ये कठीण परिस्थितीमध्ये आणू शकतायत प्रत्युत्तर देणाऱ्या संघाला। पुढचा बॉल, आदर्शचा हा बॉल बरोबर चांगली लाईन आणि लेंथने टाकला होता। ऑफ स्टंपच्या बाहेर चा हा चेंडू होता, गुडलेन स्पॉटच्या थोडासा अधिक पुढे टाकला होता आणि ह्या चेंडूला 2 धाव बॅटर पूर्ण करतायत। बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर त्या 2 धाव मिळत आहेत। 2 धाबाच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 5 धाबा। 1 बॉलची समाप्ती। ड्रीम 11 माझेवडा वर्सेस चॅम्पियन कांदिवली असा हा संघ तुम्ही बघतायत। कधी कधी श्रीकांत आपटीकर हे सुद्धा या संघाद्वारे खेळत असतात। त्यांचा आज वाढदिवस, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा असतील। कोलरट्या पदा चेंडूला खोदून काढलाय, चेंडू मिडऑन क्षेत्रामध्ये आलाय। क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये चांगले फिल्डिंग करतायत। एकच धाव, एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 6 धाबा। अभिमन्यू स्पोर्ट जीवचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025चा रणसंग्राम, महासंग्राम तुम्ही म्हणू शकतायत, जो सध्या जीवचंद्र नगरीमध्ये सुरू आहे। स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर। आता फुल टॉस बॉल होता बॅटरला, नो बॉलचा इशारा, बिमर बॉल आहे, कमरेपेक्षाही जास्त वर होता हे दर्शवतायत विरल नायर सर आणि अजित म्हात्रे सर। त्यामुळेच ह्या चेंडूवर बिमार होताना दिसला हा गोलंदाज। फ्री हिट असेल, मुक्त संचार करण्याची संधी आहे। आज लायसन्स दिलंय संपूर्ण ठिकाणी तुम्हाला संचार करण्याकरता। संचार बंदी नसेल बॅटरला, उघडा डोळे बघा नीट। पडणारा चेंडू आहे फ्री हिट आणि या फ्री हिट वर मोठा फटका बॅटर खेचेल काय? स्ट्राइक इनकडे बॅटर आहे नितीन। मोठा फटका खेळायचा होता, स्विंग अँड मिस, वळणदार चेंडू टाकलाय आदर्श या गोलंदाजाने। आता त्याला त्याच्या उंचीचा फायदा होतोय। धाव फलकावर धाबा आहेत त्या 7 धाबा, 7 रन्स ऑन द बोर्ड। चेंडू टाकून चले 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धाबा। रणनीती एक योग्य पद्धतीने तुमच्या असायला पाहिजे, मग ते क्रिकेटचं मैदान असो, कुठलंही कार्य असो, राजकारण असो, रणनीती पाहिजे। स्विंग अँड मिस, गुडलाईन क्षेत्रामधून हा चेंडू थेट आउट कटर होतोय आणि यष्टीरक्षकाच्या भेटीला पोहोचतोय। धावसंख्या थंड झाली आहे, मंदावलेली आहे। धावा आहेत त्या 7। 4 बॉलची समाप्ती। सुरुवात व्हाईट बॉलने केली होती, परंतु स्वतःला सावरलंय, विश्वास मिळवलाय या गोलंदाजाने। आत्मविश्वास नावाचा मित्र आपल्या जवळ ठेवलाय। लेफ्ट आर्मचा मारा, आता थोडासा अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू टाकला गेलाय। गुडलाईन क्षेत्रामध्ये जे रिलीज ऑफ द डिलिव्हरी आपण बघतोय, प्रत्येक चेंडूमध्ये काही ना काही बदल घडवून आणतोय गोलंदाज, त्यामुळेच त्याचा फायदा होतोय त्याला। 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती 7 धाबा। परफ्यूम डिलिव्हरी, थोडासा चेंडूचा सुगंध देणारा हा बॉल। पुन्हा एकदा जास्त उसळी घेणारा बॉल होता। धावबादची संधी आहे, धावबादची संधी आहे आणि नितीन या खेळाडूला परतावा लागेल। नितीन होतो बाद। पहिले षटक समाप्त झालंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा आहेत बॅटिंग करताना चॅम्पियन कांदिवली टीमच्या। 1 गडी बाद 7।
क्रमांक 1 ची समाप्ती झाली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या जात आहेत. त्या एक गडी बाद 7 धावा. नवीन बॅटर पाहूया कोण येतोय. नो बॅटर इन देवराज, परंतु इन आउट होताना आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपला बॅटर पाठवला पाहिजे. देवराज आलाय नो बॅटर आणि देवराज याच्यावरची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीला योग्य पद्धतीने तो सामोरा जाईल काय. आकाशामध्ये उडणाऱ्या पक्ष्यांचा विश्वास असतो त्यांच्या पंखावर, तसंच आता 2 हातांवर विश्वास ठेवत बॅटरला चांगलं बॅटिंग करावे लागेल. पंखावरती ठेव भरोसा, घे भरारी झोकात, कळू द्या या वेडा आकाशाला खरी तुमची अवकात. आणि तीच दाखवायची असेल तर खऱ्या अर्थाने तुमच्या हातांवर तुमचा विश्वास असायला पाहिजे आणि तो विश्वास हे बॅटर 2 निर्माण करतील काय. चॅम्पियन कांदिवली संघाला अडचणीमध्ये आणण्याचं काम केलंय पहिल्या षटकामध्ये आदर्श या गोलंदाजाने. आणि आता नवीन गोलंदाज आलाय मयूर. ड्रीम 11 टीमचा चिमुकला या ठिकाणी दाखल झालाय. एक प्रश्न करावा लागेल त्यांच्या कॅप्टनला की तुमच्या टीमचं नाव नेमकं ड्रीम 11 का आहे. ड्रीम 11 ची कदाचित लॉटरी लागली आहे की काय, हा प्रश्न प्रेक्षकांना सुद्धा पडत असतो. जे आपण ड्रीम 11 चे सपोर्टर्स आहेत, 12th मॅन आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करू शकतो आपण. एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. धाव संख्या 7. 18 बॉल शिल्लक आहेत. वेळेत जास्त खर्च होत आहे. जास्तीचा वेळ खर्च केलाय. पहिल्या षटकाकरता तुम्ही 6 मिनिटं खर्च केलेत. आता तुमच्याकडे अजून 9 मिनिटं शिल्लक आहेत. त्या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं टाकून पूर्ण करायचे आहेत. यष्टीरक्षक आणि कॅप्टन लक्षात घ्या, 9 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 2 षटकं आता टाकायची आहेत. समोरच्या इनकडून गोलंदाज मयूर तयार. लेग स्टंपच्या दिशेने वळणारा बॉल होता. अपील जोरदार करतायत गोलंदाज मयूर आणि पंचांनी ते अपील पिटाळून लावली. धाव काय मिळत नाही. त्रस्त करणारी गोलंदाज पेश करतायत. या आधी आदर्शने 7 धावा खर्च केल्या होत्या. आल्या मयूर चांगली गोलंदाजी करतोय. तंत्र आणि मंत्र चांगलं दिसतंय. या क्रिकेट प्रति जे प्रेम आहे ते प्रेम सुद्धा आमच्या प्रेक्षकांचं दिसून येतोय. स्पर्धा चांगली आहे, परंतु त्या स्पर्धेमध्ये आपली गुणवत्ता चांगली पेश करा. हा ओव्हरपिच बॉल होता, खेळून काढलं जातं लॉंग ऑफ रिझन मध्ये. टायमिंग व्यवस्थित झालंय. एकच धाव मिळाली. लॉंग ऑफ रिझन मधून थ्रो येण्याआधी खराब थ्रो होता. बॅटर जमिनीवर कोसळतोय कारण फिल्डर आणि बॅटर मध्ये एक जी धडक झाली त्याचं नुकसान होऊ शकतं बॅटरला. परंतु बघा, खेळ हा मैत्रीपूर्ण भावनेनेच खेळला जातोय. आमचे डॉक्टर्स सत्यवान त्या ठिकाणी पोहोचतील. जर दुखापत जास्त असेल तर लगेचच ते आमच्यापर्यंत माहिती द्या. फर्स्ट रेट ची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केली जाते. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटने आपल्याला एकच हे शिकवलंय की सर्व खेळाडू आपले मित्र आहेत. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची जात नाही, कोणत्याच प्रकारचं भेद नाही, कोणत्याच प्रकारचं धर्म नाही. क्रिकेट खेळणं हाच आमचा धर्म आहे आणि तो धर्म आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. सर्व आपले बंधूच आहेत, आपले मित्र आहेत, आपले परिवार आहे आणि त्यामुळेच ही एकजूट झाली. बॅटिंग करणाऱ्या त्या बॅटरला जास्त दुखापत झाली नाही ना, याची चर्चा करतायत ड्रीम 11 टीमचे हे खेळाडू. आयोजक सुद्धा थोडेसे चिंतेमध्ये दिसत आहेत, परंतु त्यांचे डॉक्टर्स मैदानाच्या आतमध्ये गेलेत. एका बाजूला फर्स्ट रेटची सुविधा घेऊन सत्यवान बुरकुंड यांना आपण बघितलं. रविकांत पाटील हे सुद्धा पोहोचले होते. परंतु बॅटरने सांगितले की आम्ही या ठिकाणी लढण्याकरता तयार आहोत. धावसंख्या ही फक्त 2 धावा असतील. या 2 धावा आणि या 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 9. स्कोर इज 9-9. हीच मैत्री आपली प्रत्येकाची असायला पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये झाडू सुद्धा पोचवला जाईल. कधी कधीची सिमेंट विकेट असते, त्या विकेटवर मातीचं साम्राज्य त्या ठिकाणी येत असतं. त्यामुळे ते सपोर्ट करतायत आमचे जे ग्राउंड स्टाफ आहे. ते ग्राउंड स्टाफ या ठिकाणी ती मेहनत घेताना दिसेल. रविकांत, मला वाटतं की तुम्हालाच ठाऊक असेल ते सर्व साहित्य कुठे नेमकं ठेवलंय. पाहू शकतायत बॅटर ज्या वेळेस कोसळला त्याच्यानंतर त्याला कव्हर करण्याकरता इतर सर्वजण गेले होते. 2 धावांची धावसंख्या झाली आहे ती 9 धावा. नितीन बाद झालाय. वीर बहादूर आणि देवराज ह्या दोघांवर जबाबदारी धाव बनवण्याची. आपल्या आयुष्यामध्ये कुठलंच काम कधीच छोटं किंवा मोठं नसतं,
प्रत्येकाने प्रत्येक काम केलं पाहिजे, मनापासून केलं तर मग तुमची स्तुती होईलच. इथे जर आपण बघितलं रविकांत पाटील यांना कधी कधी ग्राउंड स्टाफच्या भूमिकेमध्ये जात आहेत. मैदानावर असलेले जी धूळ आहे, माती आहे, त्या माती दूर करण्याचं काम ते झाडूने करतायत. कधी कधी त्यांना संपूर्ण स्टँडमध्ये पाण्याची व्यवस्था करण्याकरता पाहिलं होतं. एक चांगले क्रिकेटर आहेत, दत्ताई स्पोर्ट्स संघाद्वारे अनेक वर्ष त्यांनी सुद्धा क्रिकेट चांगला गाजवलं आहे आणि ते मैदानाच्या आतमध्ये केलेत. असे मित्र, असं मित्र परिवार श्री अमित केदारनाथ पाटील साहेबांनी आपल्या जवळ केलेला आहे. म्हणूनच या स्पर्धेला एक वेगळं वळण लागलेलं दिसून येतं. सुरू असलेला मॅच ठाणे परिसरातून बिलॉंग करणारा संघ मुंबई परिसरातील बिलॉंग करणाऱ्या संघाविरुद्ध होतोय. कांदिवली वर्सेस माजिवडा, ड्रीम 11 माजिवडा असा हा सामना तुम्ही पाहतायत. आतापर्यंत मोठे फटके खेळण्याची मोकळीक दिली जात नाही चॅम्पियन कांदिवली टीमला. ड्रीम 11 माजिवडा संघाने त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आखणी आखली असेलच. सकाळपासूनच इथे थोडेसे उशिराने ते आलेत. कदाचित जे रस्त्याची कामं चालू आहेत त्यामुळेच ज्या अडचणी येत आहेत प्रवास करत असताना, संघ वेळेवर येताना दिसत नाही. इथे सुद्धा तोच त्रास झाला असेल ठाणे इथून इथपर्यंत पोहोचण्याकरता या टीमला. चला आता पुन्हा आमचे ग्राउंड स्टाफ जे आहेत ते मैदानाच्या बाहेर येताना दिसत. रविकांत पाटील, पुन्हा तुमच्या कार्याला सलाम असेल. चांगलं काम तुम्ही या स्पर्धेमध्ये करतायत, दाखवून देत आहेत की कोणतंच काम कधीच छोटं आणि मोठं नसतं. गोलंदाज तयार, समोरच्या इन कडून लेग स्टंपच्या बाजूने वळणारा बॉल होता. जोरदार अपील केलाय, इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप होता, त्यामुळेच लेग बायचा इशारा आला. एक चौटी धाव मिळाली. एका चौट्या धावाच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. अजूनही जो प्रेक्षकांना हवं आहे ते मिळत नाही. प्रेक्षकांना षटकार आणि चौकारांची आतषबाजी हवी असते, ती आतषबाजी या षटकामध्ये दिली जात नाही. याचाच अर्थ चांगले प्रभाव टाकणारे गोलंदाज आज जमा केलेत ड्रीम 11 माजिवडा संघाने. पुढचा बॉल टाकण्याकरता तो तयार आहेत, कारण दोन फलंदाज आपण बघितले, डावखुऱ्या आणि उजव्या हाताचे बॅटर आहेत. आता उजव्या हाताचा बॅटर स्ट्राईक इन कडे आहे, वीर बहादूर. चांगली बहादुरी दाखवावी लागेल त्याला. 3 धावांची तो विकेटवर उभा आहे. धावा बनवण्याकरता स्ट्रगल सुरू आहे, संघर्ष सुरू आहे. या संघर्षामधूनच मार्ग काढावा लागेल. सुचितचा पटका खेळायचा होता. इथे बघितलं आपण तर चेंडू बाईच्या स्वरूपात येतोय. एक धाव चोरट्या स्वरूपात पूर्ण केले आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसला. हा एक धाव मिळाली बाईची. एका धावेच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे ती आता 11 धावा. खूप त्रस्त केलंय गोलंदाजाने. टोचणारी गोलंदाजी आहे ड्रीम 11 माजिवडा या संघाद्वारे. समोरच्या इन कडून गोलंदाज सुद्धा मयूर चांगलं काम करतोय. 4 चेंडू त्याचे टाकून चलेत. कमीत कमी धावा तो खर्च करतोय. त्रस्त केलंय, टोचलंय. धारदार गोलंदाजी आहे. आणि आता हा मोठा फटका, म्हणतात ना की या ठिकाणी आता विकेट जाण्याची शक्यता आहे आणि ती विकेट मिळाली. कारण कधी कधी काही घडतंय, ज्यावेळेस गोलंदाज सतावत असतो त्यावेळेस बॅटर काहीतरी चुका करतायत आणि बॅटरने नेमकी तीच चुकी केली. लॉंग ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयास केला. तो फटका म्हणजे जास्त ताकद लावावी लागते, इथे ताकद पडली कमी आणि मिळाली फिल्डिंग करणाऱ्या टीमला विकेटची हमी. विकेट डाऊन. दुसरा धक्का, 2 गडी बाद. धावसंख्या 11. अभिमानी चषक आहे हो एक नंबर, चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर, चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर, चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. 1.5 बॉलची समाप्ती आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावसंख्या झाली आहे ते 11 धावा. या 2 षटकानंतर आपण केक कापण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडणार आहोत. आदरणीय कमळाकर जाधव साहेबांनी लगेचच या ठिकाणी केक सुद्धा मागवलाय वाढदिवसानिमित्तानं. ते सुद्धा इथे दाखवायचं. या स्पर्धेला त्यांची भेट महत्वपूर्ण होती आणि चांगलं वक्तव्य त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांच्याद्वारे या ठिकाणी केक मागवण्यात आलं. अमित दादा पाटील यांचा वाढदिवस इथे सुद्धा आपण बघतोय. थोड्याच वेळात तो साजरा करणार आहोत. केक कापला जाईल या षटकानंतर. पुढचा बॉल. मोठा पटका खेळायचा नव्हता, फक्त हलक्या हाताने कट करायचं होतं, त्यामुळेच
एक वेगळ्या पद्धतीने हा चेंडू ऑन साईडला आलाय. मिड ऑन मधून थ्रो करण्याआधी 2 धाबा बॅटर पूर्ण करतायत. 2 धाबा मिळत आहेत. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात. 13 धाबा, 2 गडी बाद 13. आता केक कापला जातोय आणि अर्थातच वाढदिवसाचं जे काही गीत असेल ते गीत या ठिकाणी आमचे डीजे बंटी तयार ठेवतील. तुम्ही बघू शकतायत आदरणीय सन्माननीय कमळकर जाधव साहेबांनी या ठिकाणी केक मागवलाय. जसा आज वाढदिवस आहे या आधी सुद्धा दत्ताराम भोईर, दत्ता मास्टर यांच्याकडून केक आपण बघितला होता. जालिंदर भोईर, दत्ताराम भोईर यांच्याकडून तो केक होता. त्याच्यानंतर जितेंद्र भोईर आणि संजय भोईर यांनी सुद्धा केक मागवला होता. आणि आता इथे कमळकर जाधव साहेब सुद्धा सेलिब्रेशन करतायत. वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिलेत, परंतु आपली संस्कृती परंपरेनुसार आपण केक कापून तो वाढदिवसाला साजरा करत असतो. येणारा प्रत्येक दिवस त्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराटी आणणारा दिवस असो. त्यांच्या मनोकामना पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यामुळेच केक कापण्याचा कार्यक्रम होतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या 13 झाली आहे, 13. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. हे सेलिब्रेशन तुम्ही बघू शकताय. Happy birthday. आताच बघितलं केक कापण्यात आलाय. आता पुन्हा आमची नजर जाते सामन्याकडे. 2 षटकांमध्ये धावा चालल्यात ते 13 धावा, 2 गडी बाद 13. आता नवीन गोलंदाजी मार्गावर आलाय. अश्विन खोळवट्यापासून चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. मिड ऑफचा शतरक्षक आलाय, लॉंग ऑफचा शतरक्षक आलाय. थ्रो करण्याआधी 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. कारण बॅटर जर आपण बघितलं तर मान आलाय. मान हा सुद्धा मदत करण्याकरता तो पुढे आलाय. मानने याआधी 2 धाव पूर्ण केल्या होता. एकूण धाव संख्या झाली आहे ती 15 धावा. सेलिब्रेशन काही वेळेपूर्वी तुम्ही बघितलं, केक कापला गेलाय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री अमित केदारनाथ पाटील यांचा वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं आयोजन आहे. पुढचा बॉल, शॉर्ट बॉल, फुल 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 पॉवरफुल सिक्सर. जमलत खेळाडू खेळायला आमचे जुचंद्र ये गावाला. आनंदी आनंद हे बघूया आपण कशा प्रकारचं शॉर्ट सिलेक्शन होतं. ऑफ स्टंपवर आधी शफल सुलय जागा बनवली. थोडासा शॉर्ट बॉल होता. लेग स्टंपच्या वरून जाण्याच्या तयारीत असतानाच बॅटरने आपला तडाखा दाखवला आणि लॉंग लेग स्कोर लेगच्या रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलं. 6 धाव पूर्ण करतोय. धाव संख्या 6 ने पुढे सरकली. धाबा लागल्या जातात त्या 21 धाबा. लय मध्ये आता येत आहेत बॅटिंग करणारे टीमचे खेळाडू. आता बॅटर आहे तो म्हणजेच वीर बहादूर. कारण फक्त नावामध्येच वीरपणा असून चालत नाही, प्रत्यक्षात आपल्याला बहादुरी दाखवावी लागतोय. प्रत्यक्षात चांगला खेळ आपल्याला दाखवावा लागतोय आणि तो खेळ चॅम्पियन कांदिवली टीमचा खेळाडू वीर बहादूर दाखवतोय. धावसंख्या पोहोचली 21 वर. 2 बॉलची समाप्ती झाली. तिसरे षटक सुरू आहे. टीम की रन संख्या 21 रन, 2 विकेट के नुकसान पर. पुन्हा शॉर्ट बॉल होता. शॉर्ट ऑन फुल केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. टायमिंग व्यवस्थित नव्हतं तरी सुद्धा कदाचित धावा मिळतील बॅटरला, परंतु ॲक्युरेट थ्रो होता. अंतिम क्षणी कव्हर केले गेले. एकच धाव मिळे. बॅटर त्या ठिकाणी वीर बहादूर थोडासा हताश होतोय आपल्या ह्या कामगिरीवर. धावसंख्या पोहोचली 22 वर, 22. एक स्वप्न असं प्रत्येक खेळाडूचं की माझं नाव टेनिस क्रिकेट जगतामध्ये जास्तीत जास्त माझ्या नावाची चर्चा व्हावी, परंतु त्याकरता सुद्धा तुम्हाला मेहनत करावी लागते. मेहनत एक अशी सुवर्ण चाबी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये तो उल्लेख आम्ही करत असतोय आणि ही मेहनत केल्याशिवाय कोणालाच काही मिळत नसतं. 100% तुम्हाला योगदान द्यावं लागतं. 1% भाग हा नशिबाचा असतो आणि 99% भाग हा मेहनतीचा असतो.
पुढचा बॉल काय केलं ते बघूया. या ठिकाणी डाऊन द लेग हा चेंडू दिसलाय आणि त्यामुळेच व्हॉट हॅपन यस ओके यस अंपायर दॅट्स अ डेलिब्रेट या कारण ऍक्शन नव्हतं बॅटरची त्यामुळेच जो चेंडू आहे तो डेलिब्रेट झालाय. धाव नसेल ती धाव संख्या धाव फळकावर आहे ती 22 धावा 22 डॉट बॉल टाकला गेला. या वेळेला ऍक्शन नव्हते बॅटरची. एखादा फटका खेळायचा असेल तर त्यावेळेस तुमची ऍक्शन पाहिजे. सागर भोईर यांचं पुन्हा एकदा आगमन झालं त्यांचं मी स्वागत करतोय. मॅनेजमेंटचे सूत्र हाताळणं हे सुद्धा काही खाऊ नये आणि ते चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने होत असतं या विभागामध्ये. आता शॉट या गोलंदाजाची पहिली चूक फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि षटकाराची बागवली संघाच्या धावसंख्येची भूक केलंय हुक सिक्सर. पाटील ये भावाला मारी ती चौकार कुणी ते षटकार खेळाडू क्रिकेटर मारी ती चौकार कुणी ते षटकार खेळाडू क्रिकेटर सुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे. बघा अगोदरच अभ्यास केला होता गोलंदाजाचा. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकताय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने हा चेंडू टाकलाय. थोडासा जास्त अतिरिक्त उछाल झालाय. खांद्याच्या जवळजवळ वर हा चेंडू जाणार होता आणि ह्या चेंडूला हुक केलं बॅटरने लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि 6 धाव मिळाल्यात. मान सांभाळतोय टीमची कमान. धाव संख्या पोहोचवली 28 वर. स्कोर इज 28. पुढचा बॉल ओहो आता थोडासा शॉर्ट बॉल होता. बॅटची आतील कडा चाटले की काय असा भास झालाय आणि नेमकं तेच झालं. बॅटच्या मदतीने ही धाव मिळाली. बॅकवर्ड शॉर्ट लेग फाईन लेगच्या दिशेने चेंडू जात होता. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्या बरं बघितलं आपण चॅम्पियन कांदिवली टीमची धावसंख्या 29 धावा 2 गडी बाद 29. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉल मध्ये काय घडामोडी घडतायत हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई वाजताई नाव गाजताई नाव गाजताई. थँक्यू. रजनीश 11 उत्तन आणि जीवदानी अर्नाळा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. ह्या षटकानंतर टॉस केलं असेल त्या कारणाने टॉस साठी आपण दोन्ही कॅप्टन तयारीत राहा. उत्तन विरुद्ध जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा असा हा मॅच असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी या. आमच्यापर्यंत नाव पोहोचले रजनीश 11 उत्तन असं आणि अर्नाळा येथून जो संघ येणार आहे त्या टीमचं नाव आहे जीवदानी अर्नाळा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता लवकरात लवकर या. नम्र विनंती असेल या कॅप्टनला कारण पहिली इनिंग संपल्यानंतर तोच आमच्याकडे पावला वेळ असतो. त्या वेळेमध्ये आम्ही तुमच्यासोबत चर्चा करत असतो. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर चॅम्पियन कांदिवली संघाची झाली आहे 2 गडी बाद 29. मान यांनी एका षटकाराच्या मदतीने 9 धावा बनवल्यात. वीर बहादूर 1 षटकार खेचलाय आणि एका षटकाराच्या मदतीनं त्यांनी सुद्धा 12 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलेलं आहे. योगदान हा शब्द सुद्धा फार महत्वाचा आहे. 11 मधील आपलं योगदान किती आहे. आता नवीन जो गोलंदाज आलाय त्याला सरळ बॅटचा वापर करत खेळण्याचा प्रयास केलाय. उंची जास्त गाठली लांबी कमी दोघांमध्येच अंडरस्टँडिंग नव्हतं त्यामुळेच डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये हा झेल होऊ शकला नाही. 2 धावा मिळत आहेत. 2 धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 31 वर. स्कोर इज 31. 2 गडी बाद 31 धाबा. हे जणू काही जीवनदान दिलं गेलंय बॅटर मानला ज्यांनी टीमची कमान सांभाळलेली आहे. एक धोकादायक खेळाडू आहे मान. ह्याच मैदानावर तो गाजलाय. मागच्या वर्षी सुद्धा चांगला परफॉर्मन्स होता या खेळाडूचा. इनसाइड आउट चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली त्याच्याकडून चूक झाली आणि आता चेंडू आता पुढे जातोय. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत. 2 धावा होत आहेत पूर्ण. 3री धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नामध्ये यश मिळत नाही. बॅटर धावबाद होतोय. याच बरोबर मान याला परतावा लागतोय. 2 धाव मिळत आहेत. 2 धाब्याच्या मदतीनं धावा झाल्या आहेत त्या 3 गडी बाद 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. सुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर.
धावसंख्या 3.2 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या आहेत त्या 3 गडी बाद 33 धाबा. टॉस साठी दोन्ही कॅप्टन येतीलच. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 33 धाबा. टॉस साठी या रजनीश 11 उत्तन विरुद्ध मॅच तुम्ही बघणार आहात जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा असा. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. गोलंदाज तयार. फिरकीपट्टू आहे. लेग ब्रेक चेंडूवर हल्ला केलाय. हवेच्या विरुद्ध दिशेने हा मोठा फटका खायचा होता बॅटरला आणि याच बरोबर ही सुद्धा विकेट मिळाली गोलंदाजाला. विकेट डाऊन. चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 33. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे होतो वनम्यान त्याचे थँक्यू सो मच. बॅटिंग करत असताना सध्या संकटामध्ये सापडताना दुसरे चॅम्पियन कांदिवली टीमचे हे खेळाडू 4 गडी बाद. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 33 धाबा. आणखीन एका मोठ्या स्पर्धेच्या आयोजनाचं पत्र आमच्यापर्यंत पोहोचले आहे. ती चर्चा आम्ही करतोय कारण काही दिवसानंतर याच मैदानावर एका भव्य दिव्य स्पर्धेला तुम्ही बघणार आहात. ज्या स्पर्धेची चर्चा या ठिकाणी केली जाईल. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पत्तू पॅकर्स जुचंद्र आयोजित भव्य डे नाईट क्रिकेटचा रणसंग्राम कार्य सम्राट माजी आमदार चषक 2025चा हा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल या जुचंद्र नगरीमध्ये. आणि ही स्पर्धा प्रारंभ होणार आहे 1 एप्रिल ते 5 एप्रिल असे हे डे नाईट क्रिकेटचे दिवस असतील. 1 एप्रिल ते 4 एप्रिल रोजी एक गाव एक संघाना या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने सहभाग दिला असेल आणि खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचे डोनेशन या स्पर्धेमध्ये नसेल. ही एक महत्वपूर्ण क्रिकेटची स्पर्धा आहे. चर्चा पुन्हा मी करेन. आता पुढचा बॉल बॅटर या ठिकाणी खेळून काढतायत. मिडॉन मधून हा चेंडू जाते काऊ कोनेर क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली बॅटरला. नवीन बॅटर साहिल आलाय. याआधी आउट झालेला फलंदाज मान होता वीर बहादूर होता. वीरने सुद्धा चांगलं योगदान दिलं. धाव संख्या 1 ने पुढे सरकली. धाबा लागले जात आहेत आताच्या घडीला 35 धाबा. 2 धाव मिळतात या चेंडूवर आणि धाव संख्या पोहोचली ती 35 वर. 35. 2 धावा पूर्ण केल्यात. 12 धावांचं योगदान वीर बहादूर याचं पाहायला मिळालं. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. या षटकाचा जर विचार केला तर शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत जयेशचे. धाव संख्या 35. पुढचा बॉल प्रॉपर टायमिंग नव्हतं. ताकद लावली होती परंतु टायमिंग व्यवस्थित नव्हतं. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. थ्रो करण्याआधी 2 धाबा नवीन आलेल्या बॅटरने पूर्ण केलेत. साहिल 2 धाबांची भर घालतोय. धाव संख्या झाली आहे ती 37 धाबा. 5 बॉलची समाप्ती. कार्यसम्राट माजी आमदार चषक 2025 मध्ये प्रथम पारितोषिक असेल 1,50,000. द्वितीय पारितोषिक असेल 75,000. तृतीय पारितोषिक असेल 30,000 आणि चतुर्थ पारितोषिक सुद्धा 30,000. या स्पर्धेच्या आयोजनाचं पत्र आमच्यापर्यंत आहेत. आणखीन माहिती आम्ही देणार आहोत तुमच्यापर्यंत. शेवटच्या बॉलवर केलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला आणि षटकारांशी वाढतोय आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या संघाचा गल्ला. केलाय हल्ला. 6. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जातात त्या 43 धाबा. 44 धाबांचं लक्ष असेल. 44 इज द टार्गेट. आणि आता टॉस करण्याकरता 2 कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचतील. रजनीश 11 उत्तन विरुद्ध मॅच जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा असा मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन या. मला असं वाटतं की एक षटक आधीच हे उल्लेख केला होता त्यामुळेच कॅप्टनने त्वरित या ठिकाणी उपस्थिती दर्शवली पाहिजे. उत्तन बॉईज उत्तन टीम रजनीश 11 उत्तन विरुद्ध जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा असा मॅच आहे. त्यामुळेच टॉस सुद्धा या ठिकाणी आम्ही करणार आहोत. टॉस साठी कॅप्टन येत आहेत. टॉस अर्नाळा टीमचे कॅप्टन येताना दिसत आहेत. उजव्या बाजूला डाव्या बाजूला कॅप्टन असतील
उत्तन टीमचे ते सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचतील. उत्तन बॉयज उत्तन टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या, हरी अप. ते सुद्धा लवकरात लवकर येत आहेत. आणि पुन्हा एकदा माझी विनंती असेल कमलाकर जाधव साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. मॅकमिलन आणि विघ्नेश दोन कॅप्टन आहेत या ठिकाणी आणि कमलाकर जाधव साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस होतोय. हे बघू शकता तुम्ही दोन कॅप्टन. हे दोन कॅप्टन आहेत आणि हा टॉस केला जातोय. 4 षटकांचा मॅच असेल. 1 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल. छाप आणि काटा. जीवदानी स्पोर्ट्स अन्नाला टीमचे कॅप्टन कॉलिंग करत आहेत. त्यांचा आवाज होता छाप असा, परंतु इथे काटा आलाय. टॉस जिंकलाय रजनीश 11 उत्तन टीमचे कॅप्टन ने, परंतु सांगतायत निर्णय काय असेल. निर्णय सांगतो, जरा प्लेयर यायचे बाकी आहेत. थँक्यू. लगेचच परंतु तो निर्णय येऊ द्या. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमच्या कॅप्टनला असेल. टॉस या ठिकाणी झालेला आहे. निर्णय पेंडिंग आहे, तो थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचेल. मॅच असेल पुढील रजनीश 11 उत्तन विरुद्ध जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा. असा अर्नाळा संघाने मागच्या टुर्नामेंट्समध्ये चांगली भेदक कामगिरी केली होती आणि आता सुद्धा ती तशीच कामगिरी करण्याकरता त्यांचा संघ या ठिकाणी दाखवायचं आहे. याउलट उत्तन संघाला मागच्या टुर्नामेंट्समध्ये पराभव हाती आले होते आणि आता विजयाच्या दिशेने जाण्यासाठी ते योग्य मार्ग या ठिकाणी स्वीकारतील की काय याचं वर्णन आम्ही तुमच्यापर्यंत करणार आहोत. तत्पूर्वी आता कॉमेंट्री बॉक्समध्ये एक बदलाव करतोय. दुसऱ्या इनिंगमध्ये कशा पद्धतीने 44 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल आणि काय घडामोडी घडत आहेत याचं धावतं विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक आमचे मित्र निशांत पाटील. तत्पूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये थेट वळूया. पाटील दादाचा भारी हा मैतर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. असा आहे हो तो. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित माजी आमदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. या स्पर्धेचा आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक अमितदादा पाटील यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं. आणि याही वर्षी तुम्ही पाहताय माजी आमदार चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा. 44 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ड्रीम 11 माजिवडा या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतं. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये चॅम्पियन कांदिवली या संघाने 43 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि 44 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर 11च्या सरासरीनं या मॅच मध्ये धावा करायच्या आहेत ड्रीम 11 माजिवडा या टीमला. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. एका बाजूला जयेश राणा तुम्ही पाहता आणि एका बाजूला आदेश हे फलंदाज आणि बॉलिंग ट्रॅक वरती मोहन हा गोलंदाज तुम्ही पाहता. कांदिवली संघ देखील एक चांगल्या धाटणीचा संघ आहे आणि खऱ्या अर्थाने या मैदानावरती यंदाच्या हंगामामध्ये कांदिवली संघाची कामगिरी चांगली राहिली आहे आणि तोच संघ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु ड्रीम 11 माजिवडा एक ठाणे विभागातील हा संघ तुम्ही पाहता आणि एक चांगल्या धाटणीचा हा संघ देखील आहे. त्यामुळे हा रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. पंच अधिकृत इशारा करते सामन्याला होते सुरुवात आणि खरं तर जास्तीचा वेळ चॅम्पियन कांदिवली संघ तुम्ही खर्च करू नका. 15 मिनिटाचा अवधी असेल आणि 15 मिनिटांमध्ये सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला या मैदानावरती टाकायची आहेत. अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. गोलंदाज मोहन पहिलाच बॉल राईट अप ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू होता मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळला. लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा
इथे कंप्लीट केल्या जातील. चांगला स्ट्रोक सजवला होता परंतु लॉंग ऑन वरून लॉंग ऑफला फिल्डर आले होते, चेंडूला स्टॉप केलं आणि इथे 2 धावा मिळाल्या पहिल्या चेंडूवरती. फुलटॉस चेंडू होता परंतु ज्या पद्धतीनं फायदा घ्यायला हवा होता ना तसा फायदा घेता आला नव्हता फलंदाज जयेशला आणि या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू 2:50 मिनिटांनी पडलेला आहे आणि येणारे 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये हाताळायची आहे. चॅम्पियन कांदिवली संघ या मॅच मध्ये 44 धावांचं टार्गेट. बॉलिंग ट्रॅक वरती मोहन, स्ट्रायकिंग एंडला जयेशला तुम्ही पाहताय. यावेळेस देखील फुल टॉस बॉल गॅप मध्ये वॅकंट एरिया आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल का? हो, बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार जयेशच्या बॅट मधून. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फुलटॉस चेंडू होता आणि कव्हरच्या डोक्यावरून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. वॅकंट एरिया होती आणि कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय जयेशच्या बॅट मधून. आणखीन एक फुलटॉस चेंडू या मॅच मध्ये पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. मोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला जयेश, त्याच्या बॅट मधून 6 धावा या मॅच मध्ये. खोला टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न, अगदी चेंडूला सन्मान केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे, खरं तर मिड ऑनला मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. बॅकअप चांगलं होतं आणि फक्त सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती. 7 धावा फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. 44 धावांचं टार्गेट. प्रत्येक षटकामध्ये 11 धावा इथे बनवायच्यात. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 7 धावा मोहननं या मॅच मध्ये खर्च केल्यात. गोलंदाज तयार, रनवे मध्ये अडथळा स्वतःला थांबवलाय. खरं तर मागील चेंडूवरती यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. सुरुवातीचे 2 चेंडू देखील यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न मोहनने जरूर केला होता परंतु फुलटॉस चेंडू त्याचे राहिले होते. मागील चेंडू बरोबर त्याने पिन पॉइंट यॉर्कर टाकला होता आणि तिथून जर पाहिलं तर सिंगल मिळाली होती फलंदाज जयेशला. आणि इथे जर पाहिलं तर ॲक्युरेसीपणा गोलंदाजाला देखील दाखवावं लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट, गोलंदाज तयार. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चांगला कव्हर ड्राईव्ह गॅप मध्ये खेळलेत फिल्डर तिथे आहेत परंतु त्यांना भेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. आदेशच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार चौकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा हा कव्हर ड्राईव्हचा फटका आदेशच्या बॅट मधून आहे. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय आदेशच्या बॅट मधून. तंत्रशुद्ध फटका आणि 4 धावा या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. मोहन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. पंच विरळ नायर आमच्याकडे वळतात आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. मोहन संघाचा कॅप्टन आहे आणि खऱ्या अर्थानं कर्णधार पदाला त्याला साजेचा खेळ या मॅच मध्ये करावा लागेल. बॅटिंग करत असताना फारशा धावा मोहनच्या बॅट मधून आल्या नव्हत्या या मॅच मध्ये. खरं तर एक षटकार आला होता मोहनच्या बॅट मधून. यावेळेस पाहिलं तर पॉइंट क्षेत्रामध्ये खेळलेत फिल्डर त्या ठिकाणी आहेत. फक्त सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 13 या आकड्यावरती. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी असेल या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा मोहनने खर्च केलाय. त्याच्या विरोधात 2 चौकार आलेत. एक चौकार जयेशच्या बॅट मधून, आदेशच्या बॅट मधून देखील चौकार आलाय. चांगली सुरुवात ड्रीम 11 माजिवडा या संघाला मिळाली या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. हो, यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावर इनसाइड आउट करत असताना चांगला स्ट्रोक सजवलाय. बॉलला अगदी स्टॉप केलाय आणि तत्पूर्वी जर पाहिला तर 2 धावा इथे फलंदाज जयेशला मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 15 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये मोहनच्या गोलंदाजीचा जर आपण विचार केला ना तर त्यांनी यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु यॉर्कर चेंडू टाकत असताना प्रामुख्याने 2 गोष्टी तुम्हाला विचारात घ्याव्या लागतात. यॉर्कर चेंडू जर तुम्हाला टाकायचा असेल तर थोडासा पुढे पडला ना तर तो ओव्हर पिच बनतो आणि मागे पडला तर फुल टॉस बनतो. अगदी तसंच काही या षटकामध्ये झालेत. बरोबर तुम्हाला पॉपिंग क्रीज मध्ये हाताळायचं आहे अर्थातच यॉर्कर आणि तोच प्रयत्न पहिल्या षटकामध्ये मोहननं केला होता परंतु त्याच्या विरोधात भरपूर जास्त धावा खर्च झालेत. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि 44 धावांचा पाठलाग करत असताना ड्रीम 11 माजिवडा या संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या 15 धावा. दोन्ही फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत आणि त्याचा आविर्भाव आणि देहबोली या मॅच मध्ये भरपूर काही सांगून जातोय की त्यांच्यासाठी हा सामना किती महत्वाचा आहे. 15 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ संपला
आणि खरं तर ज्या पद्धतीने धावगती मेंटेन करायची होता ना त्याही पेक्षा जास्त धावा या मॅच मध्ये ड्रीम 11 माझीवडा या टीमने बनवल्यात. आपल्या व्यासपीठावरती प्रमुख मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. या ठिकाणी जर पाहिलं तर आदरणीय सन्माननीय कमलाकर बिस्तूर जाधव साहेब आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर देवदल ग्रामपंचायत माजी सरपंच आहेत आणि क्रिकेटचे निमसित चाहते आहेत, क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे असे व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण आज अमितदादा पाटील यांचा वाढदिवस आणि अमितदादा पाटील या व्यक्तिमत्वावर प्रेम करणारे हे सर्व आपले मान्यवर आणि त्यांचं पुन्हा एकदा या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तुम्ही पाहताय माजी आमदार चषक 2025चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा. खरं तर आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर या क्रीडा स्पर्धेसाठी अतिथींची मांदी आली आणि क्रीडा रसिकांची गर्दी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ग्लास जवाब स्पर्धेचं आयोजन दरवर्षी अमितदादा पाटील यांच्या माध्यमातून केलं जातं आणि याही वर्षी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मान आलाय आणि स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर फलंदाज तुम्ही आदेशला पाहताय. त्याच्याही बॅट मधून 2 चेंडूमध्ये 5 धावा या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजांना चांगली बॅटिंग केली आहे. खरं तर 11च्या सरासरीने धावा करायच्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाज ओव्हर द विकेट. यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा वळतो बाहेरच्या दिशेने आणि खरं तर चेंडूच्या रेषेमध्ये फलंदाज नव्हते आणि इथे चेंडूला डॉट. खरं तर या मॅच मध्ये चॅम्पियन कांदिवली या टीमला चेंडू डॉट टाकावे लागतील, विकेट घ्याव्या लागतील, फलंदाजांवरती दबाव टाकावा लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आले, त्यामुळे थोडासा दबाव फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती देखील जाणवेल. परंतु इथून जर पाहिलं ना या मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर तुम्हाला विकेट घ्याव्या लागतील. खरं तर भागीदारीला ब्रेक करावी लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा मान बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला आदेश हा फलंदाज पाहताय. यावेळी चांगला ड्राईव्ह गॅप मध्ये खेळलेत परंतु डीप कव्हर पॉइंटला फिल्डर होते आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त सिंगलच मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 16 या आकड्यावरती. मागील चेंडूवरती जर पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता, गॅप मध्ये खेळले होते परंतु फिल्डिंग चांगली राहिली होती आणि या मॅच मध्ये चॅम्पियन कांदिवली संघाचा फिल्डिंग सेटअप कमालीचा राहिला असंच म्हणावं लागेल. कारण ज्या पद्धतीनं कॅप्टननं ज्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या आणि तदनंतर सातत्याने फिल्डिंग मध्ये देखील बदल पाहायला मिळते. गोलंदाज मान पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. आतापर्यंत या मॅच मध्ये 7 मिनिटाचा खेळ झालेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता परंतु इथे फलंदाज अपयशी ठरलेत. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय परंतु पंच सहमत नाही. या चेंडूवरती मोठा फटका एक्झिक्यूट करू शकले असते जयेश, स्वतःवरती निराश असतील कारण संधी निर्माण झाली होती आणि इथे जर पाहिलं तर चेंडूला डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फुल टॉस चेंडू होता परंतु वेग देखील भन्नाट होता, व्यवस्थित टायमिंग करू शकले नव्हते, उशिराने खेळले होते आणि वेगामध्ये बीट झाले जयेश आणि स्वतःवरती निराश आहेत या मॅच मध्ये. परंतु कांदिवली संघ जास्तीचा वेळ खर्च करू नका कारण आणखीन काही सामने आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. आज अंतिम सामना खरं तर या स्पर्धेमध्ये आणि तो खेळवला जाईल संध्याकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळत, लॉंग ऑफला फिल्डर आहे, डाऊन द बॉल, कॅच कंप्लीट केला जाईल का? हो, पकडली कॅच. या मॅच मध्ये महत्वाची विकेट. जयेश निघालेत परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. 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 थँक्यू. मोठा फटका खेळण्याचा औदार्य फलंदाज जयेशने केला होता आणि अगदी तो फटका त्याचा फर्स्टला. लॉंग ऑफला फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल या मॅच मध्ये पाहायला मिळाला.
आणि पहिला धक्का या मॅच मध्ये बसलाय ड्रीम 11 माझीवडा या टीमला. खरं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मान या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. फलंदाजाला मोठे फटके खेळण्यापासून त्यांनी रोखलाय आणि महत्वाची विकेट देखील त्यांनी प्राप्त केली या मॅच मध्ये. इम्प्रेस करतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी चॅम्पियन कांदिवली संघाची या षटकामध्ये पाहायला मिळते. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही आणि धाडस केल्याशिवाय या जगात कुणालाच काही मिळत नाही. कारण ज्याच्यामध्ये आहे ना हिंमत त्यालाच किंमत आणि अगदी तीच हिंमत या मॅच मध्ये गोलंदाज मान दाखवतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावरती. 16 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि सध्या तरी या षटकामध्ये धावा थांबलेत कारण विकेट मिळाली मागील चेंडूवरती जयेशची. नवीन फलंदाज कल्पेश मैदानावरती दाखल झालाय. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. चॅम्पियन कांदिवली संघ आतापर्यंत 10 मिनिटे तुम्ही खर्च केलेले आहेत. उर्वरित 5 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं पूर्णपणे कंप्लीट करायचे त्या मॅच मध्ये. अदरवाईज शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा फिल्डर 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस पहिला तर खोलवा टप्प्याला चेंडू होता. ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली आहे. सेकंडचा कॉल केलाय. सक्सेसफुल होणार नाही कारण इथे जर पहिला तर फक्त सिंगलच मिळेल. तयार नव्हते अजिबात आदेश दुसरी धाव घेण्यासाठी. कल्पेशला अगदी माघारी परतवलं आणि तिथून जर पाहिलं तर फक्त सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 17 धावा धाव फलकावरती. या मॅच मध्ये 44 धावांचं टार्गेट आहे. दुपारच्या सत्रामधील एक रोमहर्षक चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. माजी आमदार चषक 2025 मध्ये जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट मान. हो यावेळी चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते परंतु तदनंतर चेंडूला स्टॉप केलं. फक्त सिंगलच मिळेल या चेंडूवरती. वा काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. फटका सुंदर होता परंतु मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि अशा ठिकाणी फिल्डरला उभं करणं ही देखील मोठी गोष्ट आहे. आणि अलीकडच्या कालामध्ये गोलंदाज भरपूर जास्त प्रगल्भ झालेत आणि तीच प्रगल्भता या षटकामध्ये गोलंदाज मान यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. कमालीची गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि या षटकामध्ये फक्त 3च धावा खर्च केल्यात. एकंदरीत 18 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये कमबॅक करणारं षटक राहिलं मानच्या माध्यमातून. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. सुरुवातीला जर पाहिलं तर 11च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा परंतु मानच्या या षटकामध्ये फक्त 3च धावा पाहायला मिळाल्या. आणि ज्यावेळेला चॅम्पियन कांदिवली संघ बॅटिंग करत होता ना तेव्हा त्या संघाने देखील फक्त 13च धावा बनवल्या होत्या. या उलट ड्रीम 11 माझीवडा संघ बॅटिंग करत असताना फलकावरती 18 धावा केले त्या मॅच मध्ये. येणारे 12 चेंडू 26 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज देवराज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय आदेशला. त्याच्या बॅटमधून चौकार आलाय परंतु तदनंतर त्याने देखील संघर्ष केला या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. 12 चेंडू 26 धावा 12 चेंडू. राऊंड विकेट. यावेळी चांगला ड्राईव्ह कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळले. फिल्डर आहे डीप मध्ये. त्या ठिकाणी जर पाहिलं तर थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळते. बॅकअप चांगला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. 20 धावा धाव फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आदेशच्या बॅट मधून. तो सलामीला आलाय आणि खरं तर जबाबदारीनं बॅटिंग त्याला या मॅच मध्ये करावी लागेल. त्याच्याकडे क्षमता परंतु खरं तर आपल्याला नावाला शोभणारा खेळ त्याला करावा लागेल. आडव्या बॅटनं मोठा फटका केल्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहेत. पुढे आलेत. फिल्डिंग चांगली आहे. फक्त सिंगलच मिळाली. या सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा जर पाहिलं तर 21 धावा धाव फलकावरती. मागील 2 षटकामध्ये जर पाहिलं तर कमबॅक करण्याचा प्रयत्न चॅम्पियन कांदिवली या संघाने केला. येणारे 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्यासाठी ड्रीम 11 माझीवडा ठाणे विभागातून हा संघ या ठिकाणी दाखल झाला. जुचंद्रच्या मैदानावरती या संघाला तुम्ही पाहता. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह. वा काय गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू डॉट आलाय या मॅच मध्ये. येणारे 9 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये करतायत गोलंदाज. इम्प्रेस करतायत. देवराज यांना तुम्ही पाहताय आणि आतापर्यंत 3 चेंडू वरती फक्त 3च धावा देवराजने खर्च केल्या त्या मॅच मध्ये.
मागील षटकामध्ये मान याने जी गोलंदाजी केली आहे ना, तो दबाव जाणवते बॅटरवरती. देवराज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहेत, वर्तुळामध्ये चेंडूला अडवलाय, फक्त सिंगल असं मिळते. मोठा फटका खेळू देत नाही या देवराजचा. जर आपण विचार केला, त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे, त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली आहे. फलंदाज त्याच्या विरोधात कोणत्या धाटणीचा फटका खेळेल आणि अगदी फलंदाजाचा तो परिपूर्ण अभ्यास करतोय आणि तदनंतर गोलंदाजी या मॅच मध्ये देवराज करतोय. जबरदस्त गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. अगदी मोठा फटका तो खेळू देत नाही या, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओहो, यावेळेस आणखीन एक चेंडू डॉट आला. पूर्णपणे दबाव जाणवते. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता, टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलेलं वलन आणि तिथे जर पाहिलं तर फलंदाज अगदी जर ट्रिगर मुवमेंट घेतली होती, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये देखील वळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. चॅम्पियन कांदिवली या संघाचं कौतुक करावं लागेल. अगदी चॅम्पियन प्रमाणे तो खेळतोय मैदानावरती. राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाहीये. लॉंग ऑनला फिल्डर आहे, फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. म्हणजेच काय, येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे. खरं तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि तदनंतरच्या 2 षटकामध्ये धावा झालेल्या नाही आहेत. मानच्या षटकामध्ये 3 धावा आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 5च धावा देवराजच्या गोलंदाजानं खर्च केल्यात. म्हणजेच काय, लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते चॅम्पियन कांदिवली या संघाच्या माध्यमातून. येणारे 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती वीर बहादूर याच मैदानावरती यंदाच्या हंगामामध्ये वीर बहादूरच्या माध्यमातून अर्धशतक आलाय. खरं तर 50 साजरी केली होती या हंगामामध्ये या मैदानावरती. म्हणजेच काय, फॉर्मात असलेला खेळाडू आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर आदेशला तुम्ही पाहताय 9 चेंडूचा त्याने सामना केलाय. त्याच्या बॅटमधून 11 धावा. पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅटमधून चौकार आला होता आणि तदनंतर भरपूर मोठा संघर्ष या मॅच मध्ये आदेशने केलाय. आणि एका बाजूला कल्पेशला देखील तुम्ही पाहताय, त्याने देखील 3 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून 2 धावा तुम्ही पाहताय. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती वीर बहादूर आणि स्ट्रायकिंग एंडला आदेश. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. जास्तीचा वेळ खर्च करू नका. 6 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. वीर बहादूर राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एगली फ्लाइंग स्लिप मध्ये फिल्डर आहे इथे जर पाहिलं तर धाव घेतली जात नाही. पहिला चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी चॅम्पियन कांदिवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजानं 15 धावा खर्च केल्या, तदनंतर धावाच आलेल्या नाही. या सातत्यानं धावांसाठी संघर्ष सुरू आहे. उलटा चेंडू होता. बेगिट करण्याचा प्रयत्न प्रॉपर एक्झिक्यूट करू शकले नव्हते, टायमिंग करू शकले नव्हते. फक्त सिंगल मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त कमबॅक केल्या. अफलातून चॅम्पियन कांदिवली संघाचा खेळ पाहायला मिळाला. यावेळेस पाहिलं तर ऑप्शनच्या थोडासा बाहेर चेंडू होता. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं, परंतु पंच समत नाही. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खरं तर अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज कल्पेशने केला होता आणि त्याच्या विरोधात देखील डॉट चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे सामना जर पाहिला इथे जर पाहिला तर व्हाईट बॉल पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 या आकड्यावरती. 25 धावा धाव फलकावरती. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूवरती 19 धावा या मॅच मध्ये ड्रीम 11 माझीवडा या टीमला बनवायच्यात आज सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर चेंडू होता. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते. फुटवर्कचा वापर होत नाही. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क. अगदी त्याचाच अभाव जाणवला या फलंदाजाकडे. पाहिलं तर पायच त्याचे चालले नव्हते आणि इथे चेंडू आलाय डॉट. यावेळेस देखील थोडीशा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसला. विकेट मिळाली. स्वतःवरती निराश आहे कल्पेश या मॅच मध्ये. खरं तर भरपूर मोठा त्याने संघर्ष केला.
त्याच्या बॅटमधून धावाच आलेल्या नाही. यात 6 चेंडूचा त्यांनी सामना केला आणि केवळ 2 धावा बनून तो बाद झालाय. थँक्यू. रजनीश 11 उतन संघ आपला निर्णय सांगायचा आहे. रजनीश 11 उतन संघ आपला निर्णय आपण लगेच सांगायचा. जास्तीचा वेळ घेऊ नका, कारण तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. शतरक्षण यस, रजनीश 11 उतन संघाने फिल्डिंग स्वीकारलेले आहे आणि जीवदानी अर्नाला या संघाला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय. यानंतरचा एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला मकरंद तर एका बाजूला मॅकमिलन गोविंद असा एक बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे जर पाहिलं तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 19 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल. इथून जर पाहिलं तर सामना जिंकणं भरपूर कठीण आहे आणि इथे फलंदाज बाद आणि ते सामना जिंकला चॅम्पियन कांदिवली या संघाने. अभिनंदन अभिनंदन चॅम्पियन कांदिवली. हार्ड लक टफ लक ड्रीम 11 माजिवडा. खरं तर सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आणि तदनंतर धावाच आल्या नाही आणि इथून जर पाहिलं तर पराभवाचा सामना करावा लागला या टीमला. आणि यामध्ये जर पाहिलं तर गोलंदाजाचं विशेष कौतुक करावं लागेल. मान याचं विशेष कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त कामगिरी त्याने केली. खरं तर आपलं अष्टपैलुत्व त्याने सिद्ध केलं. षटक क्रमांक 2 टाकत असताना त्या षटकामध्ये केवळ 3 धावा त्याने खर्च केल्या आणि त्या षटकामध्ये जर पाहिलं तर एक महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली आणि तिथून दबाव निर्माण केला ड्रीम 11 माजिवडा या संघावरती आणि हा सामना जिंकला चॅम्पियन कांदिवली या संघाने. आणि या मॅचचा हिरो राहिला अर्थातच ज्याची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. मान इज द मॅन ऑफ द मॅच. मान यायचा व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. तर नक्कीच या मॅच साठी आपल्याला जॉईन होतील याच परिसरातील एक नामवंत समालोचक, महाराष्ट्रातील दिग्गज समालोचक संदीपजी गावण सर. धन्यवाद.